नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे नाचणीचा पोळी डोसा। नाचणीचं पीठ आंबवून आपण हे डोसे बनवणार आहोत, त्यामुळे विटामिन B12, आयर्न, कॅल्शियमने भरपूर असा हा डोसा आहे। खूप छान हेल्दी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे। बनवायलाही जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट होतात हे डोसे। हे बघा, इथे मी बनवून घेतलेले आहेत मस्त गरमागरम डोसे। चटणीबरोबर सर्व करायचे आहेत, छान लागतात। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 1 कप नाचणी घालून घ्यायची आहे। पाव कप उडदाची डाळ घालायची आहे, मी इथे गोटा उडीद डाळ घेतलेली आहे। अर्धा चमचा मेथी दाणे घालायचे आहेत आणि 2 मोठे चमचे पोहे घालायचे आहेत। आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे छान चोळून धुवून घ्यायचं आहे आपल्याला। मी इथे 2 पाण्याने हे स्वच्छ धुवून घेते। आपण हे भिजवून घेणार आहोत, जवळजवळ 6 ते 7 तास आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे। हे बघा, यातलं पाणी काढून घेते। 2 पाण्याने मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये 2 कप पाणी घालायचं आहे आणि हे असंच झाकून ठेवायचं आहे। 6-7 तास आपण हे छानपैकी भिजवून घेणार आहोत। इथे नाचणी आणि डाळ हे बघा छानपैकी भिजलेलं आहे। आता हे वाटून घ्यायचं आहे, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी घालून घेते। 2 बॅचेसमध्ये घालून घ्यायचं आहे आणि याची छानपैकी पेस्ट करून घ्यायची। वाटताना आपण जे पाणी वापरणार आहोत ते नाचणी भिजवलेलं पाणीच वापरायचं आहे, म्हणजे पीठ छान फर्मंट होतं त्याच्यामुळे। हे बघा, एकदम फाईन असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। दुसरी बॅच पण मी याच प्रकारे वाटून घेतलेली आहे। हे बघा, सगळं बॅटर मी इथे बाउलमध्ये काढून घेतलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बॅटर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। आता हाताने 1-2 मिनिटासाठी छानपैकी फेटून घ्यायचं आहे। पीठ छान फेटून घेतलं का फर्मंट छान होतं। आता हे मी रात्रभर असंच झाकून ठेवणार आहे। जवळजवळ 10 तास हे फर्मंट होण्यासाठी ठेवायचं आहे। हे बघा, सकाळच्या नाश्त्याला मी इथे डोसे बनवते, तर मी रात्रभर ठेवलेलं पीठ छान फर्मंट झालेलं आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी घालायची गरज वाटत नाही आहे मला इथे। जर आपल्याला पीठ घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालू शकता। हे बघा, ह्या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता लगेचच डोसे तयार करायला घेऊया। पॅन गरम करायचं आहे। पॅन छानपैकी गरम झाला का त्याच्यावरती 2-3 चमचे असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे। टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या रुमालाने पाणी पुसून घ्यायचं आहे आणि ज्या साईजचे डोसे तयार करायचे त्यानुसार बॅटर घालायचे। मी 1 ते 1.5 चमचा बॅटर घातलेलं आहे तव्यावरती आणि छानपैकी असं स्प्रेड करून घेतलेलं आहे। गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे। आता याच्यावरती थोडंसं साजूक तूप घालून घ्यायचं आहे। मी इथे पोळी डोसा बनवते, त्याच्यावरती मी पोळीचा मसाला घालून घेतलेला आहे। त्याची रेसिपी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे आपण चेक करू शकता। थोडासा कापलेला कांदा घालायचा किंवा आवडीनुसार कापलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत। हलकंसं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनटं डोसा छानपैकी एका बाजूने होऊ द्यायचा आहे। मीडियम फ्लेम ठेवायची आहे गॅसची, म्हणजे डोसा छान क्रिस्पी होतो। हे बघा, साईड्स काढून घ्यायच्या आहेत आणि असं फोल्ड करून घ्यायचं आहे। इथे आपला छान क्रिस्पी असा नाचणीचा डोसा तयार झालेला आहे। आपल्याला हवा असेल तर प्लेन डोसा पण बनवून घेऊ शकता, पोळी मसाला न वापरता। इथे मी सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत। मस्त गरमागरम डोसे चटणीबरोबर सर्व करायचे आहेत, अतिशय छान लागतात। हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता आहे, तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपली रिप्लाय नक्की कळवा। हे बघा, एकदम छान कुरकुरीत असे डोसे झालेले आहेत। माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।